समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्या आजूबाजूला बरीच लोक राहत असतात, पण ती आपल्यासोबत चांगलीच वागत असतील हे कशावरून आणि वाईटही वागत असतील कशावरून. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात राहणारी लोक तुमच्यावर जळतात की प्रेम करतात, या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठेही स्किप करू नका. खूप छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज तुमच्यासाठी. कारण ही अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्याला माहिती नसतं. खरं तर आपण हे माहिती करून घेणं गरजेचं असतं, कारण त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे बाबा ह्या लोकांचा असा स्वभाव आहे आणि स्वभावाला तर इलाज नाही, मग आपल्या मनाची एक चांगली तयारी होते. त्यामुळे ना तुम्हाला अशा लोकांची लक्षणं सांगते, त्यावरून तुमच्या लक्षात येईल बापरे आपल्या आजूबाजूला तर अशी लोक नाही आहेत ना. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याबरोबर मैत्री, समोरून मैत्री करतात आणि आतून आपल्यासोबत दुश्मनी असते. आता अशी लोक ओळखायची कशी? बघा, आपल्या तोंडावर ना आपल्याशी एवढे गोड गोड बोलणार, आपल्याला आपली किती छान मैत्री आहे हे सारखं जाणून देणार की नाही तू माझा खरा जवळचा मित्र आहे, तूच खरा, असं तसं एवढं गोड 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 बोलत असतात. आणि आतून ना त्यांच्या मनात एवढी आपल्याबद्दल दुश्मनी असते की जो आपला वैरी असतो ना तो त्यांचा खूप जवळचा मित्र असतो. तुम्हाला तर अनुभव आलाच असेल की आपलं ज्याच्याशी शत्रुत्व आहे ना तोच त्यांचा खास आणि खूप जवळचा मित्र असतो. आणि आपल्याला सांगतात असं काही नाहीये, पण आपलं काही असेल ना त्या सगळ्या गोष्टी जाऊन त्यांना सांगायचं. अशी सुद्धा लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि ती लोक अशी लवकर म्हणजे वेळीच ओळखा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, एवढं म्हणजे प्रामाणिकपणे राहून सगळं मिळवतो, कुठंतरी थोडंफार यश मिळालेलं असतं. आणि ज्यावेळेला या लोकांना अशा समजतं ना की हा यशस्वी झालाय, ह्याला थोडंफार कुठेतरी पैसे मिळालेत किंवा हा सक्सेस झालाय, तर ना ही लोक ना तिथं लगेच येतात. का तर येतात त्यामध्ये काहीतरी चूक सापडते का, हा खाली कसा पडेल हे बघण्यासाठी येत असतात. आणि त्यातून जर त्यांना समजलं ना आपल्याला खूप चांगलं कुठेतरी आपलं झालंय, तर म्हणतात हां हे त्याचा नशिबाचा भाग आहे, त्यानं थोडंच प्रयत्न केलाय, हो मिळालं असेल पण ते काय सगळ्यांनाच मिळतं, याला कुठं काय नवीनच मिळालंय, त्यात काय एवढं, म्हणजे असं ना त्यांना काही वाटत नाही. आपल्याला एवढंसं यश, पण आपल्याला किती आनंद होतो. आणि आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात बघा, आपल्याला एवढंसं जरी आनंद मिळाला ना तरी त्यांना एवढं छान वाटत असतं. आणि ही अशी लोक असतात, एवढं मोठं काही जरी मिळालं ना तरी आपल्याला असं त्यांना असं काही फरकच पडत नाही, उलट ते आपल्यावर जळणारे असतात, कशाला यांना मिळालं असेल, असे असतात आजूबाजूला. तुम्ही जरा निरीक्षण करा. यानंतर तिसरी गोष्ट येते की आपलं बोलणं ना नेहमी चुकीचं ठरवतात. आपण जर काही मुद्दा मांडायचा म्हटला, आपण जर काही बोलायचं म्हटलं ना तर ते कसं चुकीचं आहे ना हे ना ते एवढ्या आत्मविश्वासाने सांगतात की बसच, आणि त्यांचंच बरोबर आहे. जर आपण म्हटलं ना सूर्य पूर्वेला उगवतो तर ते म्हणणार नाही पश्चिमेलाच उगवतो, आणि त्याच्यासाठी ते एवढे वाद घालणार, एवढे वाद, आणि नाही पश्चिमेलाच उगवतो. अक्षरशः बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्याला जरी पूर्वेला उगवत असेल ना तरी त्यांच्या समाधानासाठी म्हणावं लागतं हो बाबा पश्चिमेलाच उगवतो. म्हणजे अशी सुद्धा माणसं असतात की कितीही तुम्ही आपलं बोलणं पटवून द्यायचा प्रयत्न करा, नाहीच ते मानायलाच तयार नसतात. आपण कसं चुकीचं आहे ना हेच ठणकावून सांगत असतात. कसल्याही कुठल्याही क्षेत्रात जावा असतात. तुम्ही जरी नोकरी व्यवसाय करत असला ना तरी तुम्हाला तिथं अनुभव येईल की तुम्ही आपलं काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात, तुमचं स्पष्ट मत मांडायचा प्रयत्न करत असतात, पण त्यावेळेला ना ते तुम्ही कसं चुकीचं आहे ना हेच जास्तीत जास्त बघत असतात. यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या चुका तुमच्या पाठीमागं काढणं. तुमच्या समोर ना ते तुमचं एवढं कौतुक करतात ना की तुम्हालाही बरं वाटतं, अरे माझं कोणतरी कौतुक करतंय. आणि कौतुक करणारी माणसं तर आपल्याला सगळ्यांना आवडतात, पण आपल्या तोंडावर ना ते आपलं एवढं कौतुक भरभरून करत असतात. आणि आपलंच नाही, आपल्या समोरच नाही तर चार माणसात सुद्धा, जर आपण तिथं असलो ना तर चार माणसात सुद्धा सांगत असतात हा असं आहे, हा एवढं छान छान बोलत असतात. आपल्या पाठीमागे ते एवढं आपल्याला बोलत असतात, एवढ्या आपल्या चुका दाखवत असतात ना. एवढीशी जरी चूक असली ना तरी ती पर्वता एवढी, मोठ्या डोंगरा एवढी कशी आहे ना हे चढवून त्यात तिखट मीठ लावून, आपल्या मराठी भाषेत तिखट मीठ लावून एवढी मोठी गोष्ट करून सांगतात ना, एवढीशी गोष्ट असली तरी. आणि त्याच्याऐवजी जर आपण 100 वेळा चांगलं जरी वागलं असलं ना तरी ते तिथे सांगत नाहीत की हा किती चांगला वागलाय, पण एवढीशी चूक करू द्या तीच ना ती एवढी मोठी करून सांगतात ना, लोकांना एवढं पटवून सांगतात. 100 वेळा चांगलं वागलेल्याचं सगळं वाया घालवतात, पण एवढीशी चूक ना ते एवढे जगाला ओरडून सांगत असतात ना
तुम्हाला तर अनुभव आलाच असेल ना, नक्की अनुभव आला असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. यानंतर 5वी गोष्ट येते म्हणजे नेहमी तुमची कॉपी करणं. त्यांना ना आपल्यात काहीतरी चांगल्या गोष्टी आढळलेल्या असतात म्हणून तर ते आपल्या सोबत असतात. मग ते काय करतात सांगू का, आपल्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ना ते नेहमी स्वतः सतत कॉपी करत असतात. जसं की आपलं वेशभूषा असू द्या, केशभूषा असू द्या, आपलं बोलणं असू द्या, इव्हन आपलं काम असू द्या, किंवा आपला एखादा व्यवसाय असू द्या, किंवा काहीही असू द्या. दुसऱ्यांचं कॉपी कसं करायचं ना हे त्यांना पटकन जमतं, किंवा आपलं सुद्धा ते बऱ्याच वेळेला कॉपी करत असतात. पण असं राहत असतात की आम्ही कोणाची कॉपी करत नाही, जे काही आहे ते स्वतःच आहे असं करत असतात. आणि नेहमी दुसऱ्यांची कॉपी करण्यात ना त्यांना खूप बरं वाटत असतात. आणि अशी लोक तर तुमच्या लक्षात आलीच. 7वी गोष्ट आहे, तुम्ही जर एखादं काम करत असाल ना तर त्या कामामध्ये चुका काढणं. कितीही व्यवस्थित काम करा, कितीही नीटनेटके करा, ते काम चुकीचं कसं आहे ना हे ते बघत असतात. एवढं छान केलेलं असतं ना, ते सगळं छान केलं त्याकडे लक्ष नाही, पण तिथं कुठं चूक आहे ना हे सगळं शोधत असतात. पण काही माणसं अशी पण असतात बघा, जरी तिथं त्यांना चूक आढळली ना तरी ते त्याच्यावर पडदा घालत असतात. ते म्हणतात जाऊ दे, हे एवढ्या चुकीनं काय होणार आहे, बाकीचं तर त्याने एवढं छान केलंय. पण ही आपल्यावर जळणारी लोक असतात ना, ती चूक ना सगळ्यांच्या समोर उघडी कशी पडेल यावर त्यांचं जास्त लक्ष असतं. आणि जरी पडली नाही ना तरी ते उघडी करून दाखवतात, बघा हा इथं चुकलाय. एवढं ठामपणे ते सगळ्या जगाला पटवून देत असतात ना की बस. त्यानंतर 8वी गोष्ट म्हणजे तुमच्यावर नजर ठेवणे. या ना लोकांची ना आपल्यावर सतत नजर असते. आपण कुठे जातोय, कुठे भेटतोय, कोणाशी बोलतोय, काय करतोय, आपल्या व्यवसायात किती प्रगती झाली, आपल्या घरी पैसा कसा येतोय, या सगळ्यावर ना त्यांची अशी तीक्ष्ण नजर असते की बाबा हे कुठून आणतायत, काय आणतायत. का तर त्यांना पटकन असं बघायचं असतं, बाबा हा कुठं चुकतोय, किंवा हा कुठं फसतोय, किंवा हा कुठं अडकतोय, याच्यावर कुठलं संकट येते. मग त्यांना बरं वाटतं. आपण कुठं फसलो, अडकलो ना की त्यांना खूप छान वाटतं आणि ते त्याची वाटच बघत असतात. आणि सगळ्यात जास्त आनंद त्यांना होत असतो. आणि बघा ह्या अशा गोष्टी आपण कधी कोणाला सांगायला जातो का, नाही सांगायला जात, पण त्यांना लगेच कशा कळतात, कारण ते नजरच ठेवून असतात की ह्यांचं कुठं वाटोळं होतंय किंवा यांच्यावर कुठलं संकट ओढवतंय. अशी लोक ना तुम्हाला बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात बऱ्याच ठिकाणी बघायला नक्की भेटली असतील ना. यानंतरची गोष्ट आहे म्हणजे आपली तुलना ना नेहमी दुसऱ्यांसोबत करणे. आपण कितीही चांगलं असू द्या, कितीही प्रामाणिकपणे काम करू द्या, ते सतत ना आपल्याला खालीपणा देत असतात. आपण किती वाईट आहे, आपण काहीच कामाचं नाहीये ना हे सतत जाणून देत असतात. पण दुसरे कसे चांगले आहेत म्हणजे त्या दुसऱ्यांनी काही करू द्या अगर नाही करू द्या, पण तेच चांगले त्यांच्यासाठी असतात. आपण कितीही काही करा, आपण त्यांच्यासाठी चांगलं नसतो. किंवा आपली तुलना ना नेहमी इतरांशी, बघा तो किती पुढे गेला, त्यानं कसं यश मिळवलं, तो कसा सक्सेस झाला. पण आपण केलेलं सक्सेस, आपण मिळवलेलं यश या लोकांना कधीच दिसत नाही. नेहमी दिसतं ते दुसऱ्यांचं. आणि नेहमी आपली तुलना ना ते दुसऱ्यांशी करत असतात. आणि ना अशा लोकांना ना खूप सवय असते की आपल्या आयुष्यात काय चाललंय ना हे बघायचं. भले त्यांना त्यांच्या आयुष्यात काय चाललंय बघायला वेळ नसतो, पण लोकांच्या आयुष्यात काय चाललंय ना हे बघायला त्यांना प्रॉपर वेळ असतो. यानंतरची गोष्ट येते की आपली सतत ना चेष्टा मस्करी करणं. कितीही एखादा सिरियस टॉपिक असू द्या किंवा आपण एखादी गोष्ट सांगू द्या, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बोलताना आपल्याला पटकन कुठेतरी अडखळतो किंवा काहीतरी असं होतं, मग ते लगेच चेष्टा करतात. आणि ही गोष्ट फक्त त्यांच्यापुरती मर्यादित नाही ठेवत, ते 4 लोकांच्यात सांगतात की हा कसा कमजोर आहे, ह्याला कसं बोलता येत नाही, हा कसा कमी आहे. म्हणजे आपल्यातली उणीव असतात ना ते त्यांना लगेच लक्षात येत असतात आणि तेच जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपल्याकडे काही चांगले गुण असतात ना ते कधी बघत नाहीत. पण ह्यांच्यात कसा दोष आहे, यांच्यात कशी उणीव आहे, यांच्यात कसा म्हणजे थोडक्यात काय आपल्या चेष्टा कशी होईल हे सगळ्यात जास्त बघत असतात. अशी माणसं ना आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला बघायला मिळतील, पण आपल्या हे लक्षात येत नाही. आणि ना आपण एक त्यांच्या विश्वास ठेवून राहिलेलो असतो. आणि मग परत अशा वेळेला ना आपल्याला खूप त्रास होतो, अरे ही आपली जळणारी लोक तर बाहेरची नव्हती, ही तर आपल्या जवळचीच असतात. आणि ना ते असे क्षणोक्षणी पावली आपल्याला भेटत असतात. त्यामुळे ना अशा लोकांच्या पासून जेवढं तुम्हाला लांब राहता येईल ना तेवढं लांब राहा. आता काही लोकांची अशी अवस्था असते की अशा लोकांपासून लांब पण राहता येत नाही, काही पर्याय नसतो. पण कमीत कमी आपल्या मनाला तरी माहिती असावं बाबा अशी लोक सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी लोक सोबतच असतात. त्याशिवाय आणि अशी लोक पाहिजेत आपल्यावर जाणारी, त्याशिवाय आपल्याला प्रगती कधी होणार. पण एक सांगू का,
काय होतं, ज्यावेळेला अशी लोक आपल्या सोबत असतात ना त्यावेळेला आपल्याला एखादं काम नाही करू वाटत, कारण असा त्रास होत असतो, बाबा आपण एवढं सगळं करतोय, आपलं कोणीतरी कौतुक करणारी पण माणसं आपल्या सोबत पाहिजेत. पण नशिबानं असं असतं 10% लोकच कौतुक करणारे भेटतात, ते पण प्रामाणिकपणे, आणि 90% लोकांना आपल्यावर जाळणारेच भेटतात. हे प्रत्येकाचं, माझं नाही, प्रत्येकाचंच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हल्ली नाही हेच चालेल की जाणारी लोक ना तुम्हाला, आणि हे कुठे शोधायला जावं लागत नाही, ते आपोआप तुमच्याकडे येतात. आणि कौतुक करणाऱ्या लोकांना शोधायला जावं लागतं, आणि नशिबाने ते आपल्या जवळ पण नसतात. पण जळणारी लोक ना आजूबाजूला एवढी पसरलेली असतात की बसच. आणि आपल्याबद्दल ना ते एवढं ना, बघा, थोडंसं बोलायला सांगा, 2 म्हणजे 5 शब्द आपल्याबद्दल बोलायला सांगा, ते ना एवढा असा काय म्हणतात कंजूसपणा करतील ना आपल्याबद्दल 4-5 शब्द बोलायला. पण आपल्याबद्दल वाईट बोलायला सांगा, एवढं भरभरून बोलतील, एवढं भरभरून बोलतील ना, किती काय सांगावं काय नको असं त्यांना होईल. आणि ते आत्ताच नाहीच सांगणार, कधी पाठीमागचं, कधी पूर्वीचं, कधीचं काय 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 काढून सांगत बसतील ना, आपल्याला काही सांगू शकत नाही. पण चांगलं एखादं सांगा, अजिबात सांगणार नाहीत, पण वाईट तेवढं त्यांना सांगायला सांगा, लगेच सांगतील. आणि जर तुम्हाला अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतील ना, तर तुमच्या लक्षात येतील बाबा अशा माणसांच्यापासून कसं राहायचं ते. हा व्हिडिओ इथंच थांबवते, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.